जिल्हा परिषदसाठी तयारी? आडगाव बुद्रुक सर्कल गटामध्ये आम्ही सर्वत्र भेटीगाठी मतदारापर्यंत पोहोचत आहोत. डोर टू डोर आम्ही प्रचार चालू केलेला आहे. साहेबांनी, आदरणीय खासदार साहेबांनी, आदरणीय आमदार साहेबांनी, तसेच आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य वाताचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पवार यांनी केलेल्या कामाची पूर्ण आखणी त्यांच्यासमोर मांडत आहोत. त्यांच्याकडनं त्यांच्या केलेल्या कामासंदर्भात त्यांच्याकडनं पावती घेत व मतदार बंधू आम्हाला मदत करतायत, सर्वजण सपोर्ट करतायत. काय सांगाल आता सध्या जे ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत, कोणते प्रश्न तुम्हाला प्रकर्षाने वाटतात? सध्या ग्रामीण भागामध्ये तर तसं जेव्हा पालकमंत्री होते, मंत्री होते, त्या काळामध्ये भरपूर कामं आमच्या सर्कलमध्ये झालेली आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश भाऊ पवार यांच्या माध्यमातून खूप कामं चांगलेली आहेत. फक्त मला जे जाणवलं ते जिल्हा परिषद शाळांच्या संदर्भामध्ये शिक्षणाची समस्या व थोड्या बहुत प्रमाणामध्ये आरोग्याची व पशुवैद्यकीय काही दवाखाने काही ठिकाणी असणं अपेक्षित आहेत. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रामुख्याने काम करू. निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय असेल? निवडून आल्यानंतर सर्व मध्ये जे कंपनी झालेल्या आहेत त्या कंपनीमध्ये तरुणांना कसं रोजगार मिळेल, असे सुशिक्षित बेरोजगारांना कसं तिथपर्यंत जाऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कशी तिथं नोकऱ्या मिळतील त्या संदर्भात आम्ही सर्वात प्रथम काम करणार आहोत. आता सध्या ही छोटीशी लढाई आपल्याला बघायला मिळत आहे. विरोधकांकडे कसं बघतात? कारण सत्तेतलेच पक्ष आहे. नाही, विरोधक काय झाले आता ते आता चिडचिड करायला लागले आणि त्याच्यातनं आमच्या कार्यकर्त्यांना धमकी देणं किंवा मग पैशाचा गैरवापर करणं ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडनं दिसत आहेत. पायाखालची माती सरकत चाललेली, तरी आता जे समोर आहे ते सगळी जनतेच्या मनात आहे. जनतेने एकदा ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांनी काही जरी केलं, धमकीचा वापर, पैशाचा कशाचाही गैरवापर केला, तरी ही मायबाप जनता त्यांचं काही आता ऐकणार नाही असं मी अपेक्षित करतो. बरं, आता जनतेला काय आवाहन कराल मतदानासाठी? जनतेला एवढंच आवाहन करेल की आदरणीय खासदार साहेबांनी, आदरणीय आमदार साहेबांनी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार साहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला मतदानातून भरघोस मतदान करून काय करा, पॅनलचं नाव? जिल्हा परिषद सर्कल गटाचं उमेदवार मी स्वतः विजय विनायक घोडके, आडगाव गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार पूजाताई दसपुते व गांधीली गणाचे उमेदवार बाबासाहेब राठोडे आहेत. साहेब की जय.